Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण डायकॉट रूट आणि मोनोकॉट रूट फिनिश केलं होतं, म्हणजेच वी हॅव कंप्लीटेड दॅट चॅप्टर. आणि त्यामध्ये एक फ्लोचार्ट सांगितलं होतं की जसा एपिडर्मिस ते हायपोडर्मिस, हायपोडर्मिस ते एंडोडर्मिस आणि देन पेरिसायकल. ओके, त्याच फ्लोचार्टनुसार आजचा आपण दॅट इज डायकॉटिलियन स्टेम बघणार. ओके, लेट्स स्टार्ट. डायकॉटिलियन स्टेम पहिल्यांदा काय, एपिडर्मिस. एपिडर्मिस इज द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. ओके, एपिडर्मिस इज द आउटर मोस्ट. ओ येस, एव्हरीवन नोज. ओके, एपिडर्मिस इज द आउटर मोस्ट. जस्ट 1 minute. Yes, epidermis is the outermost protective layer of the stem. Okay, त्यानंतर काय म्हणते, कवर्ड विथ अ थिन लेअर ऑफ द क्युटिकल. येस, एपिडर्मिस मध्ये काय प्रेझेंट असते, क्युटिकल. ओके, एपिडर्मिस क्युटिकल. क्युटिकल म्हणजे काय असं वॅक्सी लेअर प्रेझेंट असते, जो म्हणजे वॉटर इव्हॅपोरेट हो, म्हणजे वॉटर लॉस होऊ देत नाही. ओके, क्युटिकल, थिन लेअर ऑफ क्युटिकल. इट मे बी ट्रायकोम्सा फ्यू स्टोमॅटा. ट्रायकोम्स म्हणजे जे स्टेमवरती जे काय म्हणतात हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात ना, त्याला ट्रायकोम्स म्हणतात. आणि ते जर हेअर लाईक स्ट्रक्चर रूटवरती प्रेझेंट असतील देन दॅट आर कॉल्ड ॲज अ रूट हेअर्स. ओके, ट्रायकोम्स म्हणजेच काय, तर जे स्टेमवरती हेअर लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. आणि फ्यू स्टोमॅटोसुद्धा प्रेझेंट असू शकतात. ओके, डायकॉट स्टेममध्ये काय काय प्रेझेंट असू शकते, ट्रायकोम. ओके, ट्रायकोम और स्टोमॅटा, फ्यू स्टोमॅटा. ओके, तर इथं खालीच लिहूया. वेट, काय काय इथं, एपिडर्मिस. ओके, एपिडर्मिसमध्ये काय काय, एपिडर्मिसमध्ये क्युटिकल प्रेझेंट असते. परत त्यानंतर आणखी काय प्रेझेंट होतं, दॅट इज ट्रायकोम्स अँड देन फ्यू स्टोमॅटा. ओके, स्टोमॅटा. ओके, the cells arranged in multiple layers between the epidermis and pericycle constitute cortex. Yes, म्हणजे काय म्हणतात, मल्टिपल लेयर्स बिटवीन एपिडर्मिस आणि काय म्हणतात एपिडर्मिस आणि पेरिसायकल ह्याच्यामधलं जे एवढा जो पार्ट आहे ना, म्हणजेच हायपोडर्मिस आणि एंडोडर्मिस हा जो पार्ट आहे ना एवढा सगळा, दॅट इज कॉर्टेक्स. ओके, कॉर्टेक्स. ह्याच्यामध्ये एक लेअर असते दॅट इज कॉर्टिकल लेअर असते. कॉर्टिकल लेअर. ओके, कॉर्टिकल लेअर असते, हे तिन्ही मिळून दॅट इज द कॉर्टेक्स. ओके, ते आपण बघणार आहोत. इट कन्सिस्ट ऑफ 3 सबझोन्स. द आउटर मोस्ट हायपोडर्मिस. येस, हायपोडर्मिस. आता हायपोडर्मिसमध्ये काय काय दिले बघा, हायपोडर्मिसमध्ये काय म्हणते, यू कन्सिस्ट ऑफ फ्यू लेयर्स ऑफ कोलेंकायमॅटस सेल्स. येस, इथं काय असते, कोलेंकायमॅटस सेल्स. ओके, कोलेंकायमॅटस सेल्स. ओके, just below the epidermis, which provides mechanical strength. Yes, mechanical strength. Yes, mechanical strength. ओके, त्यानंतर काय आलं, कॉर्टिकल लेअर. येस, ह्याच्यामध्ये 3 लेअर होत्या ना, एक तर हायपोडर्मिस, देन कॉर्टिकल लेअर आणि देन एंडोडर्मिस. कॉर्टिकल लेअरबद्दल काय म्हणते बघा आता, कॉर्टिकल लेअर, कॉर्टिकल लेअर. ओके, कॉर्टिकल लेअरबद्दल काय म्हणते, कॉर्टिकल लेअर बिलो द हायपोडर्मिस कन्सिस्ट ऑफ राऊंड अँड थिन वॉल्ड पॅरेंकायमॅटस सेल्स. तिथं कशा होत्या, कोलिंकायमॅटस, तिथं पॅरेंकायमॅटस सेल्स. ओके, पॅरेंकायमॅटस सेल्स. ओके, पॅरेंकायमॅटस सेल्स विथ इनकॉन्स्पिक्युअस इंटरसेल्युलर स्पेसेस, म्हणजे इंटरसेल्युलर स्पेससुद्धा प्रेझेंट असते. ओके, म्हणजे काय म्हणतात खूप कमी प्रमाणात असते, परंतु इंटरसेल्युलर स्पेस इज प्रेझेंट. इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट. ओके, इंटरसेल्युलर स्पेस इज प्रेझेंट. द इनर मोस्ट लेअर. आता त्यानंतर काय आपलं एंडोडर्मिस. ओके, एंडोडर्मिस. ओके, एंडोडर्मिस काय म्हणते, द इनर मोस्ट लेअर ऑफ द कॉर्टेक्स इज कॉल्ड एज एंडोडर्मिस. द सेल्स ऑफ एंडोडर्मिस आर रिच इन स्टार्च ग्रेन्स अँड लेअर इज ऑल्सो रेफर्ड टू स्टार्च शीथ. कशामध्ये रिच असतात, रिच इन स्टार्च ग्रेन. ओके, स्टार्च ग्रेन. ओके, that is called as a starch sheath.
STARCH स्टार्च शीथ ओके. त्यानंतर एंडोडर्मिस नंतर काय पेरिसायकल ओके पेरिसायकल Pericycle is just 1 minute. Pericycle is present on the inner side of the endodermis and above the phloem in form of semilunar patches of sclerenchyma. Yes. Semilunar patches, that is important. Semilunar patches of sclerenchyma. Sclerenchyma. Okay. In between the vascular bundles there are few layers of radially placed parenchymatous cells. Okay, म्हणजे vascular bundles मध्ये आहे ना काही parenchymatous cells असतात, that is called which constitute medullary rays. Okay, medullary rays. medullary rays कशामध्ये प्रेझेंट असते, that is present in dicot stem मध्ये प्रेझेंट असते. ओके. A large number of vascular bundles are arranged in a ring. इथे vascular bundles कसे असतात रिंग मध्ये, vascular bundles ring. ओके, ring arrangement of vascular bundle is characteristic of the dicot stem. Each vascular bundle is conjoined. हे सगळं आता डायकॉट आहे, डायकॉट त्यामुळे पाठीमाग आपण बघितलं जसं की डायकॉट कंजॉइंट असणार, ओपन विथ एंडार्क प्रोटोझायलम, हे सगळं आपण पाठीमाग ऑलरेडी बघितलेलं आहे. म्हणजे कशामध्ये झायलम आणि फ्लोएममध्ये हे बघितलेलं आहे. ओके. अ नंबर ऑफ राउंडेड पॅरेन्कायमेटस सेल्स विथ इंटरसेल्युलर स्पेसेस विच ऑक्युपाय द सेंट्रल पोर्शन पिथ. ओके. पेरिसायकल नंतर आपलं काय होतं, दॅट इज पिथ. ओके. नंतर लास्ट वन इज द पिथ. just 1 minute. Okay, pith, that's all. Okay, just 1 minute. ओके. काय काय होतं पहिल्या स्टार्टिंगला म्हणजे एंडोडर्मिस. ओके, एंडोडर्मिस देन इपिडर्मिस ते हायपोडर्मिस ते एंडोडर्मिस ते पेरिसायकल अँड देन पिथ. ओके, हा आपला पहिल्या स्टार्टिंगचाच फ्लो चार्ट होता. मग हायपोडर्मिस ते एंडोडर्मिस जो पार्ट आहे ना, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉर्टेक्स म्हणतात. ओके, त्याचं प्रत्येकाचं डिटेलिंग बघूया. पहिले इपिडर्मिस काय सगळ्यात बाहेरचा लेअर आहे, त्यामुळे त्याच्यावरती क्युटिकल प्रेझेंट असणार ऑब्वियसली. आणि मग त्याच्यावरती काय हेअर लाईक स्ट्रक्चर जर प्रेझेंट असतील देन ट्रायकोम्स आणि फ्यूज टोमॅटा प्रेझेंट असू शकतात. दॅट्स अबाउट इपिडर्मिस बाहेरचा लेअर आहे ना, सो त्याच्यावरती क्युटिकल म्हणजे वॅक्सी लेअर ऑब्वियसली प्रेझेंट असणार, सो दॅट इज क्युटिकल प्रेझेंट असणार. आणि ट्रायकोम्स म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर जर प्रेझेंट असतील देन दॅट इज ट्रायकोम्स. ओके, आणि फ्यूज टोमॅटा प्रेझेंट असणार. त्यानंतर इपिडर्मिस नंतर काय होतं, हायपोडर्मिसमध्ये काय कोलेंकायमॅटस सेल्स प्रेझेंट असतात अँड देन मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करते. कोलेंकायमॅटस सेल्स आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करते. नंतर काय कॉर्टिकल लेअर, 3 लेअर होत्या ना ह्याच्या कॉर्टेक्सच्या, एक तर म्हणजे हायपोडर्मिस, कॉर्टिकल लेअर अँड देन एंडोडर्मिस. कॉर्टिकल लेअर काय पॅरेन्कायमॅटस सेल्स प्रेझेंट असतात. ओके, पीसी लक्षात ठेवा, हे पीसी आणि इंटरसेल्युलर म्हणजे मध्ये त्यामुळे इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असतो. ओके, नंतर एंडोडर्मिस आहे ना रिच इन स्टार्क ग्रेन. ओके, स्टार्च ग्रेन दॅट इज कॉल्ड एज अ स्टार्च शीट असं म्हणतात त्याला. अँड देन पेरिसायकल म्हणजे सेमिलोनार पॅचेसमध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर सेमिलोनार पॅचेस ऑफ स्क्लेरेन्कायमा. ओके, देन मेडुलरी रेज अँड वॅस्क्युलर बंडल्स अँड लास्ट वन पिथ. डन. काय होतं पहिल्या स्टार्टिंग पहिलं काय होतं आपलं इपिडर्मिस. ओके, इपिडर्मिस कसं असणार, इपिडर्मिसमध्ये ऑब्वियसली क्युटिकल प्रेझेंट असणार अँड देन ट्रायकोम्स ऑर रूट हिअर. आता हायपोडर्मिसमध्ये काय प्रेझेंट असणार, हायपोडर्मिसमध्ये दॅट इज कोलेंकायमॅटस सेल्स. ओके, तर लिहूया आपण हायपोडर्मिस कोलेंकायमॅटस सेल्स. ओके, हायपोडर्मिस कोलेंकायमॅटस. त्यानंतर कॉर्टिकल लेअरमध्ये त्यामुळं पीसी दॅट इज पॅरेन्कायमॅटस सेल्स प्रेझेंट असणार आणि इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असणार. ओके, त्यानंतर एंडोडर्मिस काय एंडोडर्मिस रिच इन स्टार्च ग्रेन. ओके, जस्ट 1 मिनिट, तर लिहूया आपण स्टार्च ग्रेन. ओके, STR स्टार्च ग्रेन.
ओके. एंडोडर्मिसचं काय स्टार्च ग्रेन. डन. त्यानंतर काय पेरिसायकल. पेरिसायकल तर डनच. पेरिसायकल काय सेमिलोनार पॅचेस ऑफ स्क्लेरेन्कायमा. सेमिलोनार पॅचेस ऑफ स्क्लेरेन्कायमा. सेमिलोनार पॅचेस ऑफ स्क्लेरेन्कायमा. ओके डन. काय काय होतं पहिल्या स्टार्टिंगला एपिडर्मिस. एपिडर्मिस म्हणजे सगळ्यात बाहेर असणार, त्यामुळं क्युटिकल प्रेझेंट असणार आणि ट्रायकोम ऑर रूट ट्रायकोम ऑर फ्यूज स्टोमॅटा प्रेझेंट असणार. ओके. त्यानंतर हायपोडर्मिस. हायपोडर्मिसमध्ये काय कोलँकायमॅटस सेल्स. ओके. त्यानंतर कॉर्टिकल लेअर. कॉर्टिकल लेअरमध्ये काय असणार, दॅट इज द मध्ये, त्यामुळे इंटरसेल्युलर स्पेस आणि PC दॅट इज पॅरेन्कायमॅटस सेल्स प्रेझेंट असणार. ओके. पॅरेन्कायमॅटस सेल्स. त्यानंतर एंडोडर्मिस. एंडोडर्मिस स्टार्च ग्रेन दॅट इज स्टार्च शीट मध्ये काय म्हणतात रिच असणार. आणि त्यानंतर सेमिलोनार पॅचेस काय असणार, दॅट इज पॅरिसायकल. आणि त्यानंतर पिथ आणि मेड्युलरी रेज प्रेझेंट असतात. ओके डन. जस्ट रिमेंबर पाठीमागचं सेम टू सेम पाठीमागचं फ्लोचार्ट लक्षात ठेवायचं. दॅट इज एपिडर्मिस. एपिडर्मिस देन हायपोडर्मिस. हायपोडर्मिस ते एंडोडर्मिस. एंडोडर्मिस ते पेरिसायकल अँड देन पिथ. दॅट्स दी फ्लोचार्ट. फ्लोचार्टनुसार सगळं लक्षात ठेवून इझिली यू विल रिमेंबर. असं जर बघायला गेलं ना यू विल गेट कन्फ्यूज. पण ह्या फ्लोचार्टनुसार जर काय म्हणतात लक्षात ठेवलं किंवा रिसाईड केलं तर इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. ओके. एपिडर्मिस पहिल्या स्टार्टिंगला काय होतं एपिडर्मिस. एपिडर्मिस म्हटल्यावर काय असणार, क्युटिकल प्रेझेंट असणार आणि ट्रायकोम्स ऑर फ्यूज टोमॅटा प्रेझेंट असणार. देन काय हायपोडर्मिस. हायपोडर्मिस म्हणजे कोलँकायमॅटस सेल्स. ओके. त्यानंतर काय कॉर्टिकल लेअर. कॉर्टिकल लेअर. कॉर्टिकल लेअरमध्ये काय PC म्हटल्यावर पॅरेन्कायमॅटस सेल्स आणि मध्ये ना हायपोडर्मिस आणि एंडोडर्मिसच्या मध्ये, त्यामुळं पॅरेन्कायमॅटस सेल्स प्रेझेंट असणार. ओके. असं काही नाही आहे, जस्ट म्हणजे आपलं लक्षात ठेवायसारखी. ओके. नंतर एंडोडर्मिस. एंडोडर्मिसमध्ये काय स्टार्च ग्रेन दॅट इज स्टार्च शीट. नंतर पेरिसायकल. पेरिसायकलमध्ये सेमिलोनार पॅचेस देन पिथ. दॅट्स ऑल. वॅस्क्युलर बंडल्स आर रिंग ह्याच्यामध्ये असतात आणि मेड्युलरी रेज प्रेझेंट असतात. दॅट्स ऑल. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. वी आर रिवायझिंग लास्ट वन. एपिडर्मिस. एपिडर्मिस कसं असणार, क्युटिकल वगैरे प्रेझेंट असणार कारण सगळ्यात आउटर मोस्ट लेअर आहे. त्यानंतर हायपोडर्मिस. हायपोडर्मिसमध्ये कोलँकायमॅटस सेल्स देन कॉर्टिकल सेल्स. कॉर्टिकल सेल्स म्हणजे पॅरेन्कायमॅटस सेल्स आणि इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असणार. राईट. त्यानंतर एंडोडर्मिस. एंडोडर्मिसमध्ये सगळ्यात इनर मोस्ट लेअर असणार, त्यामुळं स्टार्च शीट दॅट इज स्टार्च ग्रेन प्रेझेंट असणार. त्यानंतर पेरिसायकल. पेरिसायकलमध्ये सेमिलोनार पॅचेस प्रेझेंट असणार दॅट इज स्क्लेरेन्कायमॅटस. अँड देन पिथ. दॅट्स ऑल. आणि वॅस्क्युलर बंडल्स रिंगमध्ये असणार आणि काय म्हणतात मेड्युलरी रेज प्रेझेंट असणार. डन. यार किती भारी वाट. एपिडर्मिस. एपिडर्मिस कसं असणार सगळ्यात बाहेर आहे, त्यामुळं पाणी वगैरे हे होऊ नये, त्यामुळं क्युटिकल प्रेझेंट असणार. ओके. आणि हेअर लाईक स्ट्रक्चर जर प्रेझेंट असेल देन ट्रायकोम्स. ओके. त्यानंतर हायपोडर्मिस. हायपोडर्मिसमध्ये ऑब्वियसली कोलँकायमॅटस सेल्स आणि त्यानंतर काय म्हणतात कॉर्टिकल लेअर. कॉर्टिकल लेअरमध्ये पॅरेन्कायमॅटस सेल्स आणि एंडोडर्मिस म्हणजे स्टार्च शीट. आणि त्यानंतर पेरिसायकल. पेरिसायकलमध्ये सेमिलोनार पॅचेस देन पिथ. दॅट्स ऑल. खत्तम. डन. डन डन. ओके. वन मोर टाइम. एपिडर्मिस. एपिडर्मिसच्या आतमध्ये काय हायपोडर्मिस. हायपोडर्मिस ते एंडोडर्मिस, पेरिसायकल अँड पिथ. ओके. थँक्यू सो मच. बाय बाय.